मी काय म्हणतो झुम्मर, गणपती बसायचा वेळ झालाय म्हणलं. आता उद्या म्हणलं 7 तारीख आहे, गणपती बसते उद्या. पण ते म्हणलं सगळे म्हणलं आपल्या गावामध्ये घरगुती गणपती बसते, सार्वजनिक गणपती म्हणलं कोणीच नाही बसवत आपल्या गावात. तर बसवायचा का? आपणच बसू म्हणलं. आपल्याला का मारत्या? आपण बसू म्हणलं का? दोघांना बसवल्या नवीन काले का गणपती? पाय मी दोघांना सोना आहे का? सगळं सगळं करायला लागते ना मग. हा महाप्रसाद राहते, पूजापाती राहते, हा मग ते गणपतीची मूर्ती आणा लागन. दोघंच बसवतो का मग? आपल्याला काय झुम्मर आहे ना आपल्या गावातले मोठे, आणि एक म्हणलं जबरे मेन माणूस, त्याला विचारून घेऊ आपण. ठीक आहे मारते. आता येऊ दे मला जबरूला विचारूच पो गणपती बसवतो का म्हणून सार्वजनिक. अबे बरं झालं मला जबरू तू येऊन गेला लवकर. कोण रे झुम्मर, काय झालं? अबे झालं काही नाही मला जबरू. उद्या मला 7 तारीख आहे ना, गणपती बसू राहिले ना घरगुती. तर सगळे मला आपल्या गावामध्ये घरीच बसवते गणपती. तर मारती म्हणते आपण म्हणते चौकामध्ये सार्वजनिक गणपती बसू म्हणते गावामध्ये. तर बसवतो का? ठीक आहे ना झुम्मर, चांगली गोष्ट आहे म्हणलं. मग येतं हा बसू ना म्हणलं सार्वजनिक गणपती आपल्या चौकामध्ये गावाच्या. हो बेले काय जबरे, फक्त आजचा दिवस बाकी आहे फक्त. उद्या तर म्हणलं 7 तारीख आहे, गणपती बसणार आहे ना. मग आपल्याला मंडप फंडप करायला लागेल ते गणपती बसवासाठी त्या चौकामध्ये. मग सगळी तयारी करून ठेवा लागेल ना. आपल्याला काय मारते, आता आपली म्हणलं सार्वजनिक गणपती बसवायची प्लॅनिंग म्हणलं आता टायमावर झाली की नाही. तर आता म्हणलं एक काम करू, 5-6 पोटी घेऊ म्हणलं, तिथं मंडप फंडप टाकून देऊ म्हणलं, पंडाल करू, सजवा करून टाकू. बस म्हणलं उद्या मला गणपती आणायला चालले जाऊ. ठीक आहे ना जबरू, आता कायची वाट पाहायची आहे? आता आपली ते गणपती बसवायची प्लॅनिंग तर झालीच आहे ना. मग आता म्हणलं 5-6 पोटाला घेऊन जाऊ त्या चौकामध्ये. तिथं म्हणलं दरा दोरा करू म्हणलं, मंडप करून टाकू. आणि उद्या मला गणपती बसवून देऊ, स्थापना करून देऊ. मी काय म्हणतो झुम्मर जबरे, आपल्याला गणपतीचं बसवता सार्वजनिक. आपली जे गणपतीची जे मूर्ती राहील थोडीशी मोठीच आणायला लागेल ना. लहान गणपती बसवल्यानं होणार नाही ना, मोठीच मूर्ती आणून घेऊ ना. हो जबरे, आता आपल्याला मोठी मूर्त आणावं लागेल ना. आता घरगुती लोक म्हणलं गणपती बसवते ते थोडी लहान राहते. आपण तेवढी जर लहान बसवली तर बरोबर वाटणार नाही ना. एक काम करू, आपण थोडीशी मोठी मूर्ती आणून घेऊ म्हणलं, सार्वजनिक गणपती आणतो. तर मी काय म्हणतो झुम्मर मारते, आता आपण सार्वजनिक गणपती बसू राहिलो यावर्षी, पहिलाच वर्ष होय. तर आपण म्हणलं सार्वजनिक गणपती बसूच राहिलो आहे, तर गावामध्ये फिरून म्हणलं पहिलं म्हणलं गणपतीची वर्गणी जमा करून घेऊ. जेवढी म्हणलं गावामधून वर्गणी झाली तेवढी ना, काही म्हणलं आपल्या पैसे जवळचे म्हणलं पैसे टाकून गणपतीची मूर्ती आणून घेऊ. हो बेले काय जबरे, गणपतीची वर्गणी म्हणलं दिन का आपल्याला लोक? आपल्याला काय मारती, खुशीने जो दिन त्याची वर्गणी घ्यायची, काही जबरदस्ती करायची का कोणाला नाही. फक्त आपलं घुमाचं काम आहे ना. गणपतीची वर्गणी मागाले चला ना तुम्ही लवकर. तर ठीक आहे मग पावती बुक लागणार बे. वर्गणी मागाले मला पावती बुक लागणार एक हाय का मला तुझ्या पाहिजे? हाय म्हणलं झुम्मर, माझ्या घरीच म्हणलं पावती बुक पडून आहे. चला बरं लवकर. सगळ्यात पहिलं म्हणलं शांताराम काकाच्या घरी जाऊ. सगळ्यात पहिलं म्हणलं तिथून उद्घाटन करू आपण वर्गणी मागायचा. चला लवकर. शांताराम काका, शांताराम काका, वर्गणी दे म्हणलं गणपतीची वर्गणी. शांताराम काका. काय होय बे पोट्यो? शांताराम काका, वर्गणी होय म्हणलं गणपतीची. उद्या म्हणलं 7 तारीख आहे ना, गणपती बसू राहिला आहे ना, तर त्याची मला वर्गणी जमा करू राहिलो आम्ही. अबे काय जबरी आहे, घरगुती गणपती बसू राहिले आहे उद्या. ना तू वर्गणी मागायला आला बे? कोणाच्या घरच्या गणपतीची वर्गणी होई? आज 15 मी पाहिलं नाही होतं घरगुती गणपतीची वर्गणी मागती म्हणून. तुम्ही कुठून आले मागाले? शांताराम काका, हे घरगुती गणपतीची वर्गणी नाही होय. आम्ही म्हणलं सार्वजनिक गणपती बसू राहिलो गावामध्ये, तर त्याचीच म्हणलं वर्गणी जमा करू राहिलो गावातून. हो का? केव्हापासून बे? केव्हापासून बसू राहिले म्हणलं? चालू केलं का आता? हो शांताराम काका, मारती म्हणे काय म्हणे आपल्या गावामध्ये सार्वजनिक गणपती बसत नाही म्हणे, सगळे घरगुतीच बसते. तर आम्ही केली म्हणलं प्लॅनिंग. ठीक आहे म्हणलं मारतीले बसून देऊ म्हणलं आपण बी सार्वजनिक गणपती चौकामध्ये. त्याच्यासाठी म्हणलं जेवढी वर्गणी होईन गावामधून तेवढी जमा करतो, बाकी म्हणलं पैसे आम्ही टाकून देतो स्वतः जवळचे, म्हणून वर्गणीसाठी फिरू राहिलो बा. चांगला आहे म्हणलं जबरू. एक नंबर काम आहे. बसवा म्हणलं सार्वजनिक गणपती, बसवायलाच पाहिजे. न देवाच्या याच्यात जर राहिलं तर माणसाला चांगलं वाटते ना, मन बी फ्रेश राहते. बसवा बसवा. दे मग, दे बरं वर्गणी. तुझ्या खुशीने म्हणलं जेवढी द्यायची आहे तुले तेवढी दे मला वर्गणी. ठीक आहे, चला म्हणलं अंदर. आता इथे काही बंगालीच्या खिशात कमी ना पैसे काही आणले नाही बाहेर. चला अंदर चला. काय म्हणलं शांताराम काका, अंदर ना बाहेर? जा ना म्हणलं तू अंदर जा. जेवढे पैसे तुला द्यायचे वर्गणी तेवढी इथं आणून दे. आता काय आम्ही अंदर याव? तिथे टाइमपास होईन अजून. सगळं गाव म्हणलं वर्गणी मागायचं आहे ना. अबे लेका जबऱ्या, आता मायवाला घर काय 1 किलोमीटर दूर आहे. इथंच म्हणलं अंदरच जाणार ना दरवाज्यातून. चल ना लवकर. आता इथं बाहेर आणण्यापेक्षा तर मला अंदर जा लागन, पैसे घेऊन या लागन. त्याच्यापेक्षा तुम्हीच चला अंदर. जेवढे तुम्हाला द्यायचे आहे मला माया खुशीनं तेवढे पैसे देतो वर्गणी. चला चला लवकर. ठीक आहे बा शांताराम काका, चल रे झुम्मर मारती, चला अंदर चला म्हणलं. अहो शांती, ओ शांती. काय हो? अहो शांती, कपाटातून 1000 रुपये काढून आण म्हणलं लवकर. आण लवकर. कायले पाहिजे 1000 रुपये? कुठे चालले 1000 रुपये घेऊन? अहो शांती, तुला जेवढं सांगितलं तेवढं करत जा ना.
आण ना मला लवकर 1000 रुपये. हा तर तुला का आमंत्रण देऊ 1000 रुपये आणण्यासाठी? आण लवकर 1000 रुपये आण. ठीक आहे आणतो म्हणलं, घाई नका करत जाऊ, जेव्हा तेव्हा आणतो थांबा. जबरो आपली 1000 रुपयाची पावती फाड म्हणलं गणपतीसाठी. ठीक आहे, फाड लवकर 1000 रुपयाची. गेले म्हणते शांताराम काका. हा मला असं वाटलं नव्हतं शांताराम काका का तू 1000 रुपये देशील म्हणून. ले काय जबरिया, आपल्याला जे देते म्हणलं देते कोण? देवच देते ना. आपण कोण बे मालक? सगळं म्हणलं आपल्या पैशाचा मालक म्हणलं देवच राहते. मग त्या देवासाठी म्हणलं 1000 रुपये नाही देऊ तर का 10 रुपये देणार आहे? हा त्याच्या भरवशावर तर आम्ही जगूच राहिलो आहे बे. हा देव आहे तर आपण आहे. घे ली मला 1000 रुपयाची पावती काढ. ठीक आहे शांताराम काका, 1000 रुपयाची ना. ठीक आहे. अन्न हो माता माय, अन्न लवकर. तुले 1000 रुपये काढायला एवढा वेळ लागू राहिला आहे काय बा? कशी बाई आहे हो तो? अन्न लवकर 1000 रुपये. ठीक आहे 1000 रुपये. काय घाई कबरवली आहे? वेळ नाही लागत का मला त्या कपाटातून पैसे काढायसाठी? चाब्या काढल्या, चाबी लावली कपाटाले, कपाट खोललं, ते तुमची अजून म्हणलं ते हँडबॅग आहे त्याच्यातून पैसे काढायला लागले. वेळ नाही लागत का? हा केव्हा बी घाई. दे लवकर. हे घे जबरो 1000 रुपये घे. अहो पण हे वर्गणी होय कायची हे जबरूची? हा होय जबरू, कायची वर्गणी मागू राहिले तुम्ही? अहो शांता काकू, हे गणपतीची वर्गणी आहे म्हणलं. उद्या गणपती बसते ना, तर आपल्या गावामध्ये सगळे म्हणलं घरगुती गणपती बसते. तर सार्वजनिक गणपती म्हणलं कोणी बसवत नाही. तर आमची प्लॅनिंग झाली अशी की सार्वजनिक गणपती बा आपणच बसवा, म्हणून त्याची वर्गणी आहे म्हणलं मागणे. हो का? चांगला आहे. ठीक आहे मग शांताराम काका, चालतं मग आता पुरं गाव बी मागायचं आणि वर्गणी. हा चालतं मग. ठीक आहे जबरो, जा लवकर. आबेले का भुसण्या, तुझ्या बाप कुठे आहे बे? हाय घरी आहे. कोणतं काम आहे? बे कोणतं काम आहे काय आहे? दिसून आलेलं का हातामध्ये? हा वर्गणी पाहिजे वर्गणी. हा जा म्हणलं तुझ्या बाबाला बोलो. कायची वय वर्गणी? हा आता तर काही बसून नाही राहिलाय ना गावामध्ये, वर्गणी कायची वय आहे? अबेले का भोकणे पोट्या, तुला दिसत नाही का बे? उद्या 7 तारीख आहे ना, गणपती बसू राहिला आहे ना. हा तेवढे माहित नाही का तुले? झबरू गणपती बसू राहिले आहे, ते घरगुती गणपती आहे ना. गावामध्ये सार्वजनिक थोडी बसू राहिले आहे गणपती. अबे काय लेका झबरू, या भोसण्यासोबत तू टाइमपास करू आलाय? हा बोला मला शिवलाल भाऊले. येणे बे आवा तुझ्या बापाला आवाज दिले का बाहेर कानाच्या? दे ना झबरू. हा तुला तोंड नाही दिलं का? मी काय बोलू? हा बोल म्हणलं तू. मायाचा पोट्ट माजलाय वाटतं हे आता. शिवलाल भाऊ का? शिवलाल भाऊ हाय का अंदर? माय भीन का आवाज नाही देत बाबा. शिवलाल भाऊ काय झालं बिले का जबऱ्या? कायले कल्ला करू आला बे? शिवलाल भाऊ वर्गणी पाहिजे वर्गणी. वर्गणी? कायची वर्गणी बे? हा आता काय बसू राहिला आपल्या गावामध्ये वर्गणी मागू राहिले तुम्ही? शिवलाल भाऊ गणपती बसू राहिले ना गणपती. हा त्याची वर्गणी आहे मला. अबे त्याला काय जबऱ्या, घरगुती गणपती बसू राहिले उद्या लोकांचे इथं, आपापल्या घरी बसते गणपती. त्याची वर्गणी काय मागा लागते गावामध्ये फिरून? हो म्हटलं शिवलाल भाऊ, तू वाली गोष्ट खरी आहे. हा घरगुतीच गणपती बसते उद्यापासून. पण मारती झुम्मरनं मीनं असं विचार केला बा ह्या वर्षीपासून आपल्या गावामध्ये त्या चौकामध्ये हा सार्वजनिक गणपती बसवावं. त्याचीच वर्गणी मागणं चालू आहे गावामध्ये. हो असं होय का ते? हा सार्वजनिक गणपती बसू राहिले का आपल्या गावामध्ये? चांगला आहे ना मग, बसवा ना. शिवलाल भाऊ गणपती तर बसूच राहिलो आम्ही सार्वजनिक. पण तुझ्या सह खुशीनं म्हणलं हा तुला जेवढे द्यायचे आम्हाला वर्गणी हा तेवढे मला गणपतीच्या नावावर देऊन दे. हो ठीक आहे जबरू, हा मी द्यायला तयार आहे ना गणपतीची वर्गणी. हा मी नाही म्हणलो आहे का नाही, पण आता मायापाशी म्हणलं पैसेच नाही. हा आता मी कसं आहे मोठे पाटलाकडे ते 2-4 दिवस म्हणलं रोजानं गेलतो का नाही, त्याच्या घरी जाईन म्हणलं पैसे मागेन ना, ते मग तुले वर्गणी देईन. आता नाही सध्या. काय का शिवलाल भाऊ, देवाची वर्गणी द्यायला तुला पैसे नाही बाबा. हा देवा तुले पैसे देऊ राहिला, देवा तुझ्याकडे लक्ष ठेवते सगळं. म्हणलं तू आपला मालक आहे, तुझ्यापाशी म्हणलं देवासाठी वर्गणी द्यायला पैसे नाही बा. नाही आले का? खोटं कायले बोलू मी? नाही आहे ना, देतो म्हणलं तुले. तू एक काम कर, संध्याकाळी म्हणलं तुझ्यापाशी मी वर्गणी आणून देतो. ठीक आहे शिवलाल भाऊ, आता देवाचं काम आहे काय म्हणलं हे भैसबाजी करणं काही परवडत नाही. ठीक आहे चाल रे झुम्मर मारदी, चला बरं समोर. देवलाल काका का? देवलाल काका काय झालं रे जबरू? अबे लेका जगण्या, तू का देवलाल काका होय का बे? हा देवलाल काका होय का म्हणलं तू? नाही तू जगण्या होय ना. तुझे नाव घेतलं का मी ना? नाही हा तुझ्या बापाला बोलो. भले सांग ना जबरू. भले सांगितलं ना, मा बापाला सांगितलं एकच आहे. सांग. अबे लेका जास्त शहाणा ना कोण बे. तुझ्या बापाला बोलून लेका वर्गणी मागायची आहे म्हणलं. हा ते गणपती वर्गणी मागणं चालू आहे. बोला म्हणलं तुझ्या बापाले. बाबा 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 बाबा. काय रे जबरू, हा काय चालू आहे? देवलाल काका वर्गणी होईन बा, वर्गणी गणपतीची. दे ना लवकर. गणपतीची वर्गणी? अबे गणपती कुठे बसते बे आपल्या गावामध्ये सार्वजनिक? हा ना वर्गणी मागायला फिरू राहिले का तुम्ही?
देवलाल काका आम्ही ह्या वर्षीपासून आता म्हणलं विचार केलाय का आपल्या गावामध्ये सार्वजनिक गणपती बसून नाही राहिला की नाही, सगळे घरगुतीच गणपती बसू दे. तर आम्ही आता ह्या वर्षीपासून मारुती झुम्मरने मी सार्वजनिक गणपती आपल्या गावाच्या चौकामध्ये बसू राहिलो आहे. तर याच्यासाठी म्हणलं वर्गणी मागणं चालू आहे म्हणलं आपल्या गावामध्ये. सांग लवकर देतं का? सार्वजनिक गणपती बसू राहिले का तुम्ही? चांगला आहे ना. किती पाहिजे तुला सांग आता. किती पाहिजे वर्गणी? देवलाल काका आता जबरदस्ती काही आहे नाही बा. तुझ्या सह खुशीने म्हणलं तुला जेवढे रुपये द्यायचे आहे 10 रुपये देऊ शकतं, 50 रुपये देऊ शकतं, 100 देऊ शकतं, 500 देऊ शकतं, 1000 देऊ शकतं, 5000 देऊ शकतं. तुला जेवढे द्यायचे आहे तेवढे देऊन दे. ठीक आहे म्हणलं. आता देवासाठी होय तर 500 रुपये करून टाक म्हणलं आपल्याकडून. 500 रुपये कर. ठीक आहे 500 ना. हो ठीक आहे. केले का रे जबरो? 500 रुपये केले ना? फाडली म्हणलं देवलाल काका 500 रुपयाची तुझ्या नावानं पावती फाडली मी ना. तर तू एक काम कर, या झुम्मर पाशी मला 500 रुपये देऊन देजो. आम्ही समोर चालतो तेव्हा बंद. ठीक आहे ना? झुम्मर आणून घेजो 500 रुपये. ठीक आहे मला जबरो. तुम्ही जा मला समोर, मी आता मला 500 रुपये. जा समोर तुम्ही जा. चल रे मारती. सरपंच साहेब, हो सरपंच साहेब, वर्गणी द्या मला, वर्गणी गणपतीची द्या. या मला बाहेर या. का होय बेले का जबरे? का होय? हो सरपंच साहेब, वर्गणी होय, वर्गणी गणपतीची. या ना मला बाहेर. का अंदरूनच आवाज देता? बाहेर या बाहेर. कायची वर्गणी होय बेले का जबरे? आता काय बसू राहिला आपल्या गावामध्ये तर तुम्ही वर्गणी मागू राहिले बे? काही महाप्रसाद होऊ राहिला आहे का? काही कोणता कार्यक्रम होऊ राहिला म्हणलं? हो सरपंच साहेब, आपल्या गावामध्ये ना काला उराला, कोणता महाप्रसाद होत ना कोणता कार्यक्रम. हे म्हणलं सार्वजनिक गणपती बसवलं आम्ही 3 जण, झुम्मर मारतीने मी. त्याचीच वर्गणी म्हणलं गावामध्ये मागणं चालू आहे आमची. देता का लवकर सांगा? सार्वजनिक गणपती केव्हापासून चालू केले बे बसू ना? मागच्या वर्षी बसवलं नाही होता ना? हो सरपंच साहेब, ह्या पहिला वर्षी होय म्हणलं आमचा. विचार केला आम्ही ना तिघांना बा सगळे म्हणलं घरीच गणपती बसू दे, तर गावामध्ये एक गणपती बसायला पाहिजे. म्हणून म्हणलं आम्ही सार्वजनिक आपल्या गावाच्या चौकामध्ये गणपती बसू राहिलो आहे. त्याच्यासाठी म्हणलं जेवढी वर्गणी होईन आपल्या गावामधून तेवढी वर्गणी मागून घेतो. बाकीचे मला आम्ही स्वतः पैसे टाकून एक गणपतीची मूर्ती आणतो बसवासाठी. हो का? ठीक आहे ना. किती पाहिजे म्हणलं तुम्हाला सांगा, किती पाहिजे? तर सरपंच साहेब, देवाचं काम होय. आता तुमच्या सह खुशीने द्या भाऊ तुम्ही. आता आम्ही जर म्हटलं तुम्हाला 10,000 द्या तर तुम्ही 10,000 रुपये देऊ राहिले का? नाही. तरी तुम्ही गावाचे सरपंच होय बा, तुम्ही ना जास्त रुपये द्यायला पाहिजे आम्हाला. हो ले काय ते तर मला माहित आहे. हे सगळं म्हणलं दिलं कोणा नाही, देवानं दिलं आहे. जेव्हा पण देव म्हणलं आपल्या पाठीशी आहे तेव्हा पण म्हणलं काहीच कमी नाही राहणार आहे. ठीक आहे. किती पाहिजे सांग म्हणलं, तू एक आकडा सांग. तर मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊन द्या ना पैसे. काय आकडा फाकडा सांगत बसता? द्या म्हणलं तुमच्या खुशीने द्या. ठीक आहे, कर म्हणलं 1051 कर. 1051. तेच तर म्हणून राहिलो 1051 ना. ठीक आहे. फाडतो म्हणलं तुमची 1051 ची पावती फाडतो. फाड लवकर. 1051 ची पावती फाड. हो बेले का जबरे? आता म्हणलं गणपती बसू राहिले तुम्ही सार्वजनिक, तर महाप्रसाद घ्यायला लागेल ना तुम्हाला. हो सरपंच साहेब, आता ते म्हणलं महाप्रसाद तर घ्यायच लागेल ना. आता सार्वजनिक गणपती बसू राहिलो आपण गावातून. तर म्हणलं ते नाटक फाटक कार्यक्रम ते तर होणारच आहे ना महाप्रसाद बी घेऊ आपण. तेव्हा आपल्या घरी येऊन जायचं बिलकुल म्हणलं तुले. तेव्हा 5000 रुपये देईल म्हणलं आपण महाप्रसादासाठी. काही टेन्शन घ्यायची नाही, देवासाठी काही कमी नाही. ठीक आहे सरपंच साहेब, ठीक आहे. फाडली म्हणलं तुमची 1051 ची पावती फाडली. आता या झुम्मर आहे म्हणलं आमच्या सोबती. ह्याच्यापाशी म्हणलं तुम्ही 1051 रुपये देऊन द्या. आम्ही म्हणलं मारतीन मी समोर जातो. झुम्मर आणून घेतो मला सरपंच साहेबापासून 1051 आणून घेतो मागून. ठीक आहे मला जबरो, जा मला तुम्ही जा. मोठे पाटील, वर्गणी पाहिजे होती बा. त्याच्यासाठी पाहिजे बोले का जबरू वर्गणी? काही कालावाला काही महाप्रसाद आहे का आपल्या गावामध्ये? कोणता कार्यक्रम आहे? काय म्हणलं मोठे पाटील, कालावाला कोणता कार्यक्रम नाही आहे. आता उद्यापासून म्हणलं गणपती बसू राहिले ना ते घरगुती. तर आमचं म्हणणं असं होतं बा, विचार चालू होता का सार्वजनिक गणपती बा आपल्या गावामध्ये बसून द्या. म्हणून त्याची वर्गणी करणं चालू आहे. सार्वजनिक गणपती बसवतो म्हणलं यावर्षी. सार्वजनिक गणपती का? चांगला आहे ना मग जबरू. बसवा ना मला सार्वजनिक गणपती. आता घरगुती गणपती तर सगळे लोक बसवतेच, पण सार्वजनिक गणपती म्हणलं आपल्या गावामध्ये बसायलाच पाहिजे. चांगला आहे म्हणलं जबरू. त्याच्यासाठी म्हणलं आम्ही वर्गणी मागू राहिलो बा गावामध्ये. जेवढी होईन तेवढी होईन म्हणलं. बाकीचे पैसे आम्ही टाकून एक म्हणलं गणपतीची मूर्ती आणून घेतो बसवासाठी. चांगला आहे म्हणलं जबरू, मस्त काम आहे हे. तर देवासाठी तर करायला पाहिजे. सांग म्हणलं तुला किती वर्गणी पाहिजे? तुला जेवढी म्हणलं तेवढी वर्गणी देतो म्हणलं मी. सांग. मोठे पाटील, तसं आम्ही जबरदस्ती काही करून नाही राहिलो बा. आम्हाला काही पैसे खायचे नाही. तुम्हाला जेवढी मला खुशीनं पैसे द्यायचे आहे वर्गणीत तेवढी म्हणलं तुम्ही देऊ शकता. तुमच्या मतानं म्हणलं तुम्ही 100 रुपये देऊ शकता. अरे का जबरू, 100 रुपये? देवासाठी 100 रुपये लिखाली का? देवासाठीच म्हणलं लाख रुपये खर्च करून, करोड रुपये खर्च करून तरी कमीच आहे बे. मोठे पाटील, ते तर बरोबर आहे तुमची गोष्ट.
तर वर्गणी भेटन म्हणलं लवकर, तर आम्ही म्हणलं अजून समोर जातो बा वर्गणी मागासाठी. अर्ध गाव झालं, अजून अर्ध गाव मागायचं बाकी आहे. उद्या अजून गणपतीची मूर्ती बी आणायची आहे ना. ठीक आहे, तर एक काम कर, 2,000 रुपये करून टाक आपल्या पावतीवर. 2,000ची पावती पाड. गेले मध्ये मोठे पाटील. 2,000 लिहिले जबरू. 2,000ची पावती पाड मला मोठे पाटलाची. काय ले का झुम्मर, सगळं मला देवत देते ना आपल्याला. ते काही 2,000 रुपये खूप झाले का? अजून पाहिजे का तुम्हाला सांगा? काय म्हणलं मोठे पाटील, जेव्हा मला आता महाप्रसाद की कोणती कार्यक्रम होईन का नाही, तेव्हा मला अजून लागा ना तुमच्याकडून. पण आता एवढेच मला लय झाले. ठीक आहे, फाड म्हणलं 2,000ची पावती फाड. लाईने पाटील, लाईने पाटील, इकडे म्हणलं. हा बोला ना बाबा. लाईने पाटील, मी काय म्हणतो, येईल म्हणलं झबरूले झुम्मरले मारतीले 2,000 रुपये देऊन दे म्हणलं. ते वर्गणी मागू राहिली आहे गणपतीची. ह्या वर्षी ते सार्वजनिक गणपती बसवणार आहे आपल्या गावामध्ये, तर त्याच्यासाठी म्हणलं पावती फाडली म्हणलं मी 2,000ची. तर दे बरं लवकर 2,000 रुपये द्यायले. ठीक आहे ना बाबा, देतो म्हटलं. चल रे जबरू, चल लवकर, चला म्हणलं तिकडे देतो. झाले का रे जबरू, वर्गणी मागून झाली का म्हणलं सगळ्या गावात? नाही म्हणलं शांताराम काका, सगळ्या गावाची नाही झाली. आता म्हणलं तिकडून म्हणलं ते मोठे पाटलाच्या घराकडून येऊ राहिलो आहे. आता मला अर्ध गाव राहिला बाकी, अर्ध गाव झालं. कितीक झाली म्हणलं वर्गणी? अर्ध्या गावाची वर्गणी कितीक झाली म्हणलं गणपतीची? शांताराम काका, आता तेवढं मोजले तर नाही पैसे, पण अंदाजे म्हणलं हो रे जुम्मर किती झाले असं, अंदाजे पैसे किती झाले असं वर्गणीचे? जबरो तेवढं तर माहित नाही, पण मी एक वेळा मला पैसे मोजले होते, तर 30,000 रुपये झाले होते मला. 30,000 रुपये. शांताराम काका, 30,000 रुपये झाले म्हणलं. आता फक्त अर्ध गाव झालाय, अजून अर्ध गाव बाकी आहे. म्हणजे अजून समजून जा, नाही जास्त म्हणलं गोर गरीब जरी असं म्हणलं लोक, तरी म्हणलं 10-15 हजार रुपये होते. म्हणजे 45-50 हजार रुपयाच्या जवळपास जाते मला वर्गणी. बेले का जबऱ्या, कोणानं किती रुपये वर्गणी दिली म्हणलं? शांताराम काका, आत्ताच म्हणलं मोठे पाटलाच्याच घरून आलो. त्याने म्हणलं मोठे पाटलानं गणपतीची वर्गणी 2,000 रुपये दिले. 2,000 रुपये सरपंच साहेबांनी दिले म्हणलं 1,000 रुपये. तुनं दिले 1,000 रुपये. देवलाल काकाने दिले म्हणलं 500 रुपये. त्या लेकांना शिवलालनं दिलेच नाही. बाकीचे म्हणलं मागतलेच नाही पैसे. फक्त अर्ध्या गावातून म्हणलं आलो म्हणलं आम्ही वर्गणी मागून, अजून अर्ध गाव बाकी आहे. हो का, चांगलं आहे ना मग. उरायली वर्गणी मग गावामधून. जेवढी भेटते तेवढीच, असं खुशीन लोक देतेच. कंदिलाप्पा, वर्गणी न बबन भाऊ माऊली, वर्गणी आली नाही म्हणलं तुमच्याकडून. द्यायची आहे का? जबरू, देतो देतो, तू टेन्शन घेऊ नको, देतो म्हटलं ना. कंदिलाप्पा, येतो म्हणलं नंतर तुझ्या घरी, काही टेन्शन घेऊ नको. मी काय म्हणतो जबरू, गणपतीची मूर्ती म्हणलं केव्हा जाता आणाली मग? दाम काका, आता वर्गणी मागून झाली का 5-6 पोट्टेली घेऊन ते आपल्या गावातला चौक आहे का नाही, तिथं म्हणलं गणपती मूर्तीची स्थापना करायसाठी एक म्हणलं पेंडॉल करून टाकेन. त्याला म्हणलं सजव करू म्हणलं, क्लिअर म्हणलं सगळं काम करून टाकेल व्यवस्थित. मग उद्या म्हणलं गणपतीची मूर्ती आणायला चालली जाईल मार्केटमध्ये. म्हटलं जबरू, अजून म्हणलं कायची जर जरूरत राहिली तुम्हाला तर आम्हाला सांगा म्हणलं. ठीक आहे, सरपंच साहेब आहे, मोठे पाटील आहे, मी आहे, देवलाल भाऊ आहे. काही म्हणलं तुले काही अडचण गेली का आम्हाला सांगायचं. म्हटलं शांताराम काका, आम्हाला माहित आहे सरपंच साहेब, तू आहे, देवलाल काका, मोठे पाटील, लायने पाटील, म्हणलं हे तुम्ही म्हणलं आमच्या पाठीशी आहे, म्हणून तर आम्ही म्हणलं एवढी ताकद केली. ठीक आहे ठीक आहे, जा म्हणलं, टाइम नका करू. सगळं गाव मला वर्गणी मागून झाल्या पाहिजे. जा लवकर जा. चालेल झुमर मारती, चला बरं लवकर, मागून झाल्या पाहिजे वर्गणी सगळं गाव. चला. चला मित्रांनो, व्हिडिओ आता खतम करून टाकू. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर चांगला वाटला असेल तर चॅनलला म्हणलं सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते. चला मग भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा म्हणलं नमस्कार.